नमस्कार. आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे जॉईंट्स ग्रुप ऑफ स्वामिनी सहेली जयसिंगपूरचा ग्रुप आपल्याकडे आलेला आहे. आपल्याला इथं जेवण दिले वृद्धाश्रमाला. वृद्धांच्या आवडीचं त्यांनी जेवण करून आणले सगळ्यांच्यासाठी. आज ह्या ग्रुपच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या सुचित्रा घोडके मॅडम, त्या स्वतः जज आहेत. तसेच माझी बहीण आहे इथं साजिदा घोरी मॅडम, तसेच ह्या पण मॅडम आहेत, पाटील मॅडम आहेत. ते आता सगळ्या आता आलेत आणि जॉईंट्स ग्रुपची आम्हाला स्थापनेपासून त्यांची मदत आम्हाला सुरू आहे. पहिला सुरुवातीला आमचं सिद्धिविनायक मंदिराजवळ आपलं वृद्धाश्रम होतं. एक छोटेखानी आपलं वृद्धाश्रम होतं, एका पत्रा शेडमध्ये होतं. त्यावेळीपासून मॅडम तिथं आमच्या वृद्धाश्रमाला भेट देतात. त्यांच्या घरातील छोटे मोठे कार्यक्रमासाठी जेवण देणे किंवा कपडे देणे असं सुद्धा ते आतापर्यंत त्यांनी आम्हाला चांगली मदत केलेली आहे. तसंच मॅडमने सांगितले की आतापर्यंत जे वृद्धाश्रम आहे ते वृद्धाश्रम मोठं व्हावं असं आम्ही कधी म्हणणार नाही, परंतु जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या वृद्धांचा सांभाळ करावा एवढं त्यांनी त्यावेळेस सांगितले. पाटील मॅडमचं सुद्धा असं मत आहे की त्यांनी सांगितले की मुलांच्यावर संस्कार कुठं कमी पडत चाललेत. एक वेळा मुलांना शिक्षण कमी पडलं चालतं, एक संस्कार कमी पडून चालत नाही. आतापर्यंत जे आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या मुलावर जर संस्कार जर केले तर त्यांना वृद्धाश्रमात येऊन राहावं लागणार नाही असं मॅडम सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगितले. परंतु आज जॉईंट्स ग्रुपच्या माध्यमातून आज सर्वांनी त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला जे जेवण दिले ते जेवण त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आम्ही आज आमच्या जॉईंट्स ग्रुप ऑफ स्वामिनी सहेली तर्फे आई वृद्धाश्रमाला भेट दिली. कारण आमचाही जॉईंट्स ग्रुपचा 54वा 17 ते 23 वर्धापन सप्ताह चालू आहे. इथे आल्यानंतर अतिशय आनंद झाला, कारण आम्ही या वृद्धाश्रमाला आधीपूर्वी भेट दिलेली होती, जे गणेश मंदिरच्या समोर होतं. परंतु त्यापेक्षाही इथं खूपच सुधारणा आहे. प्रत्येक स्त्रियांना व्यवस्थित बेड आहे, नंतर महत्वाची टॉयलेटची स्वच्छता आहे, जेवण खाण व्यवस्थित आहे. आल्या आल्या गणपतीचं दर्शन झालं, खूप मनाला प्रसन्नता वाटली. आणि वृद्धाश्रम सांभाळणे ही सोपी गोष्ट नसते. आपल्याला त्याच्यावरती कॉमेंट्स खूप करता येतात, परंतु प्रत्यक्ष माणसांना जवळ का सांभाळता आलं नाही म्हणून त्यांना इथे यावं लागलं याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी. आणि हे जे काही काम करत आहेत इथे करणारे संजय भोसले यांचंही त्यामध्ये खूप मोलाचं योगदान आहे. त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब आहे जे ही पूर्ण वृद्धाश्रम सांभाळत आहे. आणि या वृद्धाश्रमाला आमच्या सदिच्छा आहेत की हा मोठा वृद्धाश्रम होऊ नये असं आम्ही म्हणणार नाही, परंतु इथे आलेली व्यक्ती जी आहे तिला शांतपणे सर्व काही उपलब्ध मिळते, याची वाढ व्हावं असं आम्हाला का वाटणार नाही की वृद्धाश्रम हे आपल्या समाजाला एक योग्य नाहीये, परंतु हे जे सांभाळत आहेत यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याची जाणीव समाजाने ठेवायला पाहिजे की ज्यांना कुटुंबामध्ये मुलं आहेत परंतु वृद्धाश्रमामध्ये येत आहेत, तर हे समाजाचा कमीपणा आहे. पण तो कमीपणा हे मुलगा त्यांच्या पत्नी कुटुंब जे आहे ते सांभाळत आहे, हा त्यांचा मोठ्या कुटुंबाचं योगदान आहे. तर आम्हाला आज आई वृद्धाश्रमामध्ये येऊन आनंद वाटला, बघितलं सर्व काही छान आहे. आम्ही जायंट्स वेलफेअर फाउंडेशन तर्फेचं जे जायंट्स ग्रुप ऑफ स्वामिनी सहेली जयसिंगपूर आहेत, तर यांच्यातर्फे आमचे जे जायंट संस्थापक आहेत पद्मश्री चुडासामा आणि शायना यांच्या आधिपत्याखाली आम्ही हे जे काही ग्रुप चालवत आहोत, तर याचं आमचं नेहमी आई वृद्धाश्रमाला योगदान राहणार आहे. आम्ही नेहमी वेळोवेळी भेट देऊ. जायंट्स ग्रुप ऑफ स्वामिनी सहेलीची मी उपाध्यक्ष म्हणून इथं काम करते. आज इथं येण्याचा आम्हाला योग आला. खरं तर ह्या सर्व आईंना भेटून मनाला आनंद वाटला. पण मला असं वाटतं की खरं तर आम्हीच कुठंतरी मुलांच्यावर संस्कार करायला चुकलोय, त्यामुळं त्यांच्या आयांना असं वृद्धाश्रमात राहावं लागतंय. थोडंसं आम्ही कुठेतरी कमी पडलोय. तर ते संस्कार ह्या आत्ताच्या ज्या माता आहेत किंवा आता भगिनी ज्या आहेत समाजात, त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजेत की तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या की जेणेकरून तुम्हाला म्हातारपणी वृद्धाश्रमात जावं लागेल, तर त्यांना चांगले संस्कार देऊन घडवा अशी सांगण्याची आज समाजाला गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद. संजू
होय आहे मला.